नमस्कार मित्र आणि मैत्रिणी. तू रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि वल्लरीचा वाद सुरू असतो. तर वल्लरी बोलते की हे सगळं तू केलं आहेस तरी का, आणि ईश्वरी बोलत असते की मला तुम्ही काहीही सांगू नका, मला चांगलंच माहीत आहे की हे कोणी केलं आहे. तर हे बोलून वल्लरी देखील चिडते. तर ती बोलते तू काहीही केलंस तरी माझं सत्य समोर आणू शकणार नाही. पण ईश्वरी सांगते की तुम्ही पाहिलंत ना माझ्या अर्णवचा म्हणजेच माझ्या सरांचा किती विश्वास आहे माझ्यावरती ते. आणि वल्लरी बोलते की मग तू जावयांवरती खुनाचे आरोप केले ते चालतात का. तर त्यावर बोलते ईश्वरी की तुम्ही सत्य लपवायचा कितीही प्रयत्न केला तरी सत्य मात्र लपणार नाहीये. एवढे बोलून ईश्वरी तिथून निघून जाते आणि वल्लरी विचार करायला लागते आणि मनातली मनात म्हणते की लवकरच तुला मी कशी गोत्यात आणते ते पाहच तू.